या ऑफिसला बारीक तरी तुमचे जरा काय केलं चालू करू। सगळ्यांना रामकृष्ण हरी। आजचा हा लक्ष्मी वात्सल्य सेवाभावी संस्थेचा हा 7वं वर्ष आहे आणि गेले 7 वर्ष आम्ही तालुक्यातून सगळे वारकरी सांप्रदायिक मंडळ जे आहेत ते सगळ्यांना वारकरी म्हणून आम्ही मग त्या ठिकाणी आमच्या काही महिला आहेत, पुरुष आहेत, काही बालक आहेत, पंढरपूरच्या यात्रेसाठी आम्ही घेऊन जात असतो। आणि ह्या सेवाभावी संस्थेमध्ये जे सर्व माझे सहकारी आहेत ते निस्वार्थी काही मोबदला न घेता ते काम करत असतात। मी माझ्या आईवडिलांना कधी पंढरपूरला घेऊन जाऊ शकलो नाही, पण आज त्यांच्याच रूपाने अनेक जे ग्रस्त आहेत, ज्यांचं वय 75-80 आहेत, असे ज्या वेळेला ही लोक माऊलीसारखी जातात तर त्यांच्यामधून मला माझे आईवडील पंढरपूरला गेल्यासारखे वाटतात। आणि ह्या सगळ्या वातावरणामध्ये माझ्याबरोबर असलेले माझे सहकारी, या तालुक्यातील अनेक मान्यवर आणि हा सगळा जो सोहळा आहे हा मी आनंद सोहळा म्हणून साजरा करत असतो। आणि या सोहळ्यामध्ये प्रत्येकजण ह्या इथे कुठचाही विषय असा नसतो की प्रत्येकजण आवडीने आमंत्रण मिळो या न मिळो, पण प्रत्येकजण आवडीने या आनंदामध्ये सहभागी होतात। आणि या वारकऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी सकाळी घरातून 6 वाजता 5 वाजता निघून हा कार्यक्रम दरवर्षी 7:30ला या ठिकाणी चालू होतो। आणि ह्या सगळ्यांचं प्रेम म्हणजे मी म्हणालो ना की एक कुटुंब म्हणून या तालुक्यातून जे तयार झालं आहे हे एक लक्ष्मी वात्सल्याच्या नावाने एक कुटुंब म्हणून या तालुक्यातून तयार झालं। आणि लक्ष्मी म्हणजे एक सगळ्यांमध्ये आई म्हणजे आपली आई जशी असते तशी लक्ष्मी, आणि वात्सल्य म्हणजे प्रेम। ह्या प्रेमापोटी या संगमेश्वर तालुक्यातून एक भक्तिमय वातावरण आणि एक आनंददायी वातावरण निर्माण झालेलं आहे। आणि असंच या माध्यमातून आपल्या सगळ्यांना सांगतो की याच्याही पुढे असे अनेक वारकरी सांप्रदायिक आणि भक्तिमय वातावरण निर्माण व्हावं, त्यातून आपल्या आईवडिलांची सेवा कशी करावी, आपल्या कुटुंबाला आपण कसं सांभाळावं, आणि एक कुटुंब आणि आपल्या आईवडिलांचं आता आजच्या जगामध्ये तुम्ही पाहिलं असाल की अनेक विषय असतात, आईवडिलांना न बघणारी सुद्धा मुलं असतात, पण ह्या भक्तिमय वातावरणामध्ये असं वाटतं की ह्यातून पांडुरंग काय आहे, माऊली म्हणजे काय, आणि पांडुरंगाकडे गेल्यानंतर हे जे काय माझे शेतकरी बांधव आहेत, जे काही कामगार आहेत, जे काही ह्या ठिकाणी असलेले सगळे माझे कुटुंबातले व्यक्ती आहेत, ह्या पांडुरंगाच्या चरणी ज्या वेळेला ते जातात, आशीर्वाद घेतात पांडुरंगाचा, त्यातला काही आशीर्वाद ह्या माझ्या कदम कुटुंबियासाठी देतात। आणि खरोखर त्यांच्या मनोकामना ज्या असतात त्या मनोकामना पांडुरंगापर्यंत पोचतात, आणि पांडुरंग खरोखर त्यांच्या मनोकामना येणाऱ्या वर्षात तो पूर्ण करतो, आणि पुन्हा पुढच्या वर्षी त्या जोशाने सगळे वारकरी या ठिकाणी येत असतात। धन्यवाद।